भारतात जिथे जिथे रंगभूमीचे प्रयोग होतात त्या विविध भाषांमधल्या नाटकांचा एखादा महोत्सव 40 दिवसांचे कार्यक्रम हे आपल्या यशवंत नाट्य मंदिरात मुख्य थिएटरमध्ये होते. माननीय आपले संमेलन अध्यक्ष जब्बार पाटील यांनी मांडला होता की मुंबईमध्ये भारतात जिथे जिथे रंगभूमीचे प्रयोग होतात त्या विविध भाषांमधल्या नाटकांचा एखादा महोत्सव. त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आपण आखलेला आहे. आपण 20 तारखेला अनेक थिएटर कोलकात्याचे जे आहे त्यांचं अक्षरिक नावाचं बांगला भाषेतलं नाटक इकडे सादर करणार आहोत संध्याकाळी 7:30 वाजता. 21 फेब्रुवारीला थिएटर अपर्णा या संस्थेचं बॅरिकेड नावाचं उत्पल दत्त यांचं नाटक जे हिंदीमध्ये सादर केलं जातं ते 21 फेब्रुवारीला होईल. 22 फेब्रुवारीला ठकीशी संवाद हे मराठी नाटक सादर केलं जाईल. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल यंदा सतीश आळेकर यांना जनस्थान पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि त्यांच्या महानिर्वाण नाटकाचे 50 वर्ष प्रयोग चालू आहेत. 50 वर्ष होती नाटकाला, तर त्यांना एक मानवंदना देण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्यांचं नवीन नाटक जे आहे ठकीशी संवाद त्याचा प्रयोग आपण करणार आहोत. 23 फेब्रुवारीला पॉंडेचेरी इथून वेलिपडाई थिएटर मुवमेंट नावाची संस्था आहे त्यांचं नाडापावडाई नावाचं तमिळ नाटक इकडे सादर होईल. आणि त्याच दिवशी प्ले हाऊस प्रोडक्शन यांचं गरम रोटी नावाचं नाटक आहे ते इंग्रजी, तमिळ आणि हिंदी भाषांमध्ये तो वन वुमन शो आहे तो सादर केला जाईल. हे 40 दिवसांचे कार्यक्रम हे आपल्या यशवंत नाट्य मंदिरात मुख्य थिएटरमध्ये होतील. आपलं जे साळगावकर रंगमंच इकडचं छोटं आहे तिथे आपण प्रायोगिक नाटकांसंदर्भातली काही ॲक्टिव्हिटी जास्त करणार आहोत. ती अशी आहे, 24 फेब्रुवारीला तुझी अवकात काय नावाचं मराठी नाटक होईल संध्याकाळी 7 वाजता. आणि त्याच दिवशी एक प्रायोगिक नाटकांवरती परिसंवाद आपण रचलेला आहे. त्याच्यामध्ये आलोक राजवाडे, युगंधर देशपांडे, प्रतीक्षा खासनीस आणि योगेश्वर बेंद्रे हे नवीन जे कलाकार आहेत ते सहभागी होतील. आणि संवादक असतील नाशिकचे सचिन शिंदे. म्हणजे उद्याची रंगभूमी आणि आजची रंगभूमी प्रायोगिक नटांना कशी दिसते या संदर्भातला तो परिसंवाद असेल. 25 फेब्रुवारीला विभावरी देशपांडे यांचं आणि रेनबो अम्ब्रेला प्रोडक्शनचं मग तू मला खा नावाचं नाटक जे मराठीमधलं आहे, जे हल्ली किशोर नाट्य म्हणून नव्याने आलेलं आहे आणि त्याचा आपण प्रयोग इकडे करणार आहोत. आणि त्याच दिवशी इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये असिम्प्टोमॅटिक नावाचं नाटक आहे अभय महाजन ते सादर करतील. 26 फेब्रुवारीला अजून एक परिसंवाद सादर होईल व्यावसायिक नाटकाच्या शी संबंधित. त्याच्यामध्ये अद्वैत दादरकर, नीरज शिरवईकर आणि संदेश बेंद्रे हे भाग घेतील आणि मुग्धा गोडबोले त्याचं संचालन करतील. आणि त्याच दिवशी चल रे भोपल्या टुणूक टुणूक नावाचं नाटक काही वर्षांपूर्वी अच्युत वझेंचं होतं जे त्याचं पुस्तक आता निघतंय. त्या पुस्तकाचं प्रकाशन होईल आणि त्या प्रकाशन समारंभामध्ये संजय मोने उपस्थित असतील आणि अच्युत वझे स्वतः येणार. 27 फेब्रुवारीला पार्थ थिएटरतर्फे 2 दीर्घांक सादर होतील. मॅड सखाराम म्हणजे सखाराम बाइंडरचं जे विडंबन आहे ते आणि मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास या 2 दीर्घांकांचे प्रयोग होतील. 28 फेब्रुवारीला गोव्याहून थिएटर फ्लेमिंगो काणकोण तिकडनं मुखभट नावाचं कोंकणी नाटक सादर होईल आणि थिएटर फ्लेमिंगोचं स्टँडअप विनोद नावाचं मराठी नाटक सादर होईल. आणि 1 आणि 2 मार्चला आपल्या या महोत्सवाची सांगता होणार आहे. त्याच्यामध्ये आपण नाट्य परिषदेतर्फे गेल्या वर्षभर जे नाट्य जागरचा उपक्रम राबवला त्यात ज्या प्रथम क्रमांकाने आलेल्या एकांकिका आहेत त्यांचे आपण एकांकिका आहे, बालनाट्य आहे, या सगळ्यांचे प्रयोग आपण अण्णाभाऊ साठे सभागृह भायखळा इथे आपण करणार आहोत. जे म्हणजे बालनाट्य नाट्यरंग जळगावचं आहे, कलाकंड पुण्याचं आहे, माजलचं आहे, धाराशिव शाखा आहे, बीडची शाखा आहे, एकपात्री प्रयोग आहेत, नाट्यसंगीत पदगायनाचे प्रयोग आहेत. जे तिकडच्या गावागावांमधले जे विजेते आहेत त्यांना आपण मुंबईमध्ये त्यांचे परफॉर्मन्स आपण सादर करणार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.